काळ असा होता की ज्या काळामध्ये मुघलांचं मांडलिकत्व स्वीकारत होते, स्वातंत्र्याची इच्छा सोडून दिली होती, गुलामीत राहणं पसंत करत होते, अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना शिकवण दिली आणि संकल्प दिला की शिवबा, तुला देव, देश आणि धर्माकरता लढायचं आहे. आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो आहोत. आज आमचा स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा ही जिवंत आहे. याचं एकमेव कारण जर काही असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कितीही या ठिकाणी मनसबदारी मिळाली, सरदारी मिळाली, शिवबा तुला माझी आण आहे. तुला या मराठी मुलकाला स्वराज्यामध्ये परिवर्तित करावंच लागेल. आणि आई जिजाऊंनी दिलेली आण घेऊन आणि भवानी तलवार घेऊन छत्रपती शिवराय हे मैदानामध्ये उतरले. आज इतके वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर आपल्या सगळ्यांचं रक्त सळसळतं. आणि आमच्यासारखे राज्यकर्ते देखील जेव्हा राज्य करताना कोणाकडे पाहून राज्य करावं असा मनात विचार येतो, त्यावेळी एकीकडे भारताचं संविधान असतं आणि त्याच सोबत दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज असतात, ज्यांनी खऱ्या अर्थानं राज्यकारभार कसा चालवायचा याचा वास्तुपाठ आपल्याला दिलेला आहे.